कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड शहरातील नागरी समस्यांकडे सातत्याने प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने खेडमधील समस्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय। उपोषणस्थळी त्यांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रत देखील सोबत जोडली आहे। उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मंगेश मोरे यांची तब्येत खालावली आहे। आता प्रशासन या उपोषणाकडे कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी रिक्षा व्यावसायिक मंगेश मोरे। काल आम्ही 7 जुलै रोजी इकडे अमर उपोषणाला आलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे अमर उपोषण आहे आमचं। आता आमच्या उपोषणाला जवळजवळ 24-25-26 तास उलटून गेले, तरीसुद्धा इथे अजून कुठल्या जिल्हाधिकारीचा माणूस इथे आलेला नाही, कुठल्या त्यांच्या ऑफिसचा माणूस आलेला नाही आम्हाला पत्रव्यवहार करायला। तरी एक खराब गोष्ट आहे। आणि आम्हाला जे मेडिकल चेकअप करतात ते काल आम्हाला 2 वाजता येऊन गेले आणि आता 24 तासांनी ते पण आले। म्हणजे ह्याचा आम्हाला काही समजत नाही की यांच्या मागे आमच्या उपोषणाचं आणि यांचा आमचं उपोषण हे आम्हाला पत्र घेऊन का नाही आहेत हा आम्हाला प्रश्न पडला आहे। आता आम्ही जे वैद्यकीय अधिकारी मला चेक करायला आलेले ते पण आम्हाला जो प्रोटेक्शनला जे आमचे साहेब हवालदार आहेत त्यांना मी तक्रार केली त्यांच्याकडे 10 वाजता की असं मला आता फरक पडायला लागला, कारण माझं उपोषण हे अमर उपोषण आहे। तर मला चक्कर येते, माझ्या डोळ्यातून भोळ येते, हे मी त्यांना विनंती केली, त्यांना सांगितले। त्याच्यानंतर मग ते इथं आले ते आम्ही त्यांना विचारलं की तुमचा टायमिंग किती असतो, तर असं काय नसतं, आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला व ते उपोषणाला बसलेत त्यांना चेकिंग करा तर आम्ही येतो। म्हणजे ह्याचा अर्थ आहे की जिल्हाधिकारी साहेबांना आमची काळजी नाही आहे काय। 24 तासांनी आम्हाला परत एकदा चेक करायला येतात माणसं आरोग्याचे की आम्हाला काय होतंय नाही होतंय, आमच्या पोटात काय अन्नत्याग आम्ही केला आहे, हे कितपत योग्य वाटतं जनतेला। आमची विनंती आहे की अजूनपर्यंत कोण इथं पत्रव्यवहार आम्हाला करायला आलेला नाही आहे। आमचे रिक्षा संघटनेचे आता खेडवरनं आम्हाला सहकार्य करायला पण आलेले आहेत, त्यांचे पण आपण आभार मानतो।